तर प्रचाराचा आज शेवटचा दिवस असल्याने राज्यात आज दिग्गज नेत्यांच्या प्रचाराचा धुरळा उडणार आहे। शरद पवार, एकनाथ शिंदे, उद्धव ठाकरे, देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार आज मैदानामध्ये उतरणार आहेत। तर शरद पवार आणि अजित पवार आज इंदापूरमध्ये सभा घेत आहेत। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज सुजय विखे पाटलांसाठी संगमनेरमध्ये प्रचार करणार आहेत। तर फडणवीस दौंड मतदारसंघात रोड शो करणार आहेत। तसंच वर्ध्यात देखील ते सभा घेणार आहेत। उद्धव ठाकरे रायगडच्या कर्जतमध्ये नितीन सावंतांच्या प्रचारार्थ जाहीर सभा घेतील। आज प्रचाराचा शेवटचा दिवस असल्याने सगळेच नेते मैदानामध्ये उतरून नागरिकांना मतदान करण्याचं आवाहन करणार आहेत। आणि या संदर्भात आपण बोलणार आहोत आमचे प्रतिनिधी ओम देशमुख आणि विशाल करोळे यांच्याशी। सुरुवातीला आपण ओम देशमुखांकडे जाणार आहोत। ओम, आज मुंबईमध्ये देखील अनेक सभा होणार आहेत। आज दिग्गज नेते प्रचाराच्या मैदानामध्ये उतरणार आहेत। काय सध्याचा माहोल दिसतोय? प्राची, खऱ्या अर्थानं भाजप आणि काँग्रेस सोडता इतर सर्वच पक्षांसाठी ही निवडणूक अत्यंत प्रतिष्ठेची आहे। खऱ्या अर्थानं अस्तित्वाची लढाई म्हटलं तरी चालेल, कारण दोन शिवसेना, दोन राष्ट्रवादी या दोन्ही पक्षांची शक्ल झाल्यानंतरची ही पहिली निवडणूक आहे। लोकसभेत महाविकास आघाडीला यश मिळालं, त्याची पुनरावृत्ती विधानसभेत होते का हे पाहावं लागणार आहे। एकंदर आपण या निवडणुकीच्या प्रचाराकडे पाहिलं तर दोन्ही बाजूंकडनं एकमेकांवर आरोप प्रत्यारोप करण्यात आले। आज प्रचाराचा शेवटचा दिवस आहे। संध्याकाळी 5 वाजता प्रचाराच्या तोफा थंडावतील आणि त्यानंतर 1 ते 2 दिवसात, 1.5 दिवसाचा कालावधी असेल। 18 तारखेला संध्याकाळी प्रचार संपेल आणि 20 तारखेला मतदान सुरू होईल आणि मतदानाच्या अंती 23 तारखेला महाराष्ट्राची सत्ता कोणाच्या हातात जाणार हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे। या सगळ्याच घटनाक्रमामध्ये जर आपण पाहिलं तर आज शेवटच्या दिवशी अनेक बडे नेते, जसं तू सांगितलंस की शरद पवार असतील, देवेंद्र फडणवीस असतील, एकनाथ शिंदे असतील, JP नड्डा असतील, हे सगळेच नेते आज सभा घेणार आहेत। राज्यातल्या काही महत्त्वाच्या लढतीकडे जर आपण पाहिलं तर त्यामध्ये बारामतीची लढत आहे, कर्जत जामखेड आहे, वरळी आहे, अशा अनेक महत्त्वाच्या ठिकाणी, अनेक महत्त्वाच्या मतदारसंघामध्ये आज सभा घेतल्या जाणार आहेत। एकंदरच गेल्या काही दिवसांमध्ये राज्यात निवडणुकीच्या अनुषंगानं प्रचार सुरू होता। आज उद्धव ठाकरे देखील कोकणात सभा घेतील असं तू सांगितलंस। त्यासोबतच काँग्रेसचे ज्येष्ठ नेते, काँग्रेसचे खासदार, विरोधी पक्षनेते असलेले राहुल गांधी देखील आज मुंबईमध्ये पत्रकार परिषद घेणार आहेत। त्यामुळे दोन्ही बाजूला काँग्रेस महाविकास आघाडी असेल किंवा भाजप प्रणित महायुती असेल, या सगळ्याच नेत्यांचा जोर आज महाराष्ट्रामध्ये पाहायला मिळणार आहे। शेवटचा दिवस आहे। शेवटच्या दिवशी मतदारांना आवाहन करण्याचा प्रयत्न सगळ्याच नेत्यांकडून केला जातोय। त्यामुळे मतदार नेमकी कोणाला साथ देतात हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे, कारण प्रचंड मोठ्या प्रमाणात ध्रुवीकरण करण्याचा प्रयत्न दोन्ही पक्षांकडून झाला। मग ते ध्रुवीकरण सामाजिक असेल किंवा राजकीय असेल, सगळ्याच माध्यमातून मतदारांना आपल्या बाजूने वळवण्याचा प्रयत्न दोन्ही बाजूने केला। त्यामुळे शर्ते शेवटी मतदार कोणाला प्रतिसाद देतात आणि महायुती किंवा महाविकास आघाडी दोन्हीपैकी कोणाला निवडतायत हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे, कारण त्यावरच पुढील अनेक वर्षांच्या महाराष्ट्राच्या राजकीय भवितव्य हे अवलंबून असणार आहे। प्राची, नक्कीच ओम, धन्यवाद तुम्ही दिलेल्या माहितीसाठी। आणि यानंतर आपण संभाजीनगरहून आमचे प्रतिनिधी विशाल करोळे यांच्याकडे जाणार आहोत। विशाल, आज संभाजीनगरमध्ये कशा प्रकारे वातावरण बघायला मिळते? आज कोणकोणत्या दिग्गज नेत्यांच्या सभा होणार आहेत? आज प्रचाराचा अखेरचा दिवस आहे। खरं तर संभाजीनगरमध्ये मराठवाड्यात आज मोठ्या नेत्यांच्या सभा नाही, मात्र आज प्रत्येक उमेदवार हा जास्तीत जास्त मतदारांपर्यंत कसं पोहोचता येईल अशा पद्धतीने नियोजन करतोय। खास करून बाईक रॅली आणि पायी चालत रॅली काढण्याकडे उमेदवारांचा कल आहे। आज प्रचाराचा शेवटचा दिवस असल्यानं ज्या उमेदवारांपर्यंत जितक्या मतदारांपर्यंत पोहोचता येईल तितका पोहोचण्याचा हा प्रयत्न करणार आहे। खरं तर मराठवाड्यात 2-3 मुद्दे प्रचाराच्या दृष्टीनं जास्त गाजले असं आपण म्हणू शकतो। मराठवाड्यात सगळ्यात मोठा मुद्दा होता तो मराठा आरक्षणाचा आणि जरांगे पाटील ही जी भूमिका घेत होते त्याची। त्यामुळे याचा कुणाला फटका बसेल, याचा कुणाला फायदा बसेल हे जास्त पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। सोबतच मराठवाड्यात दुसरा एक महत्त्वाचा मुद्दा गाजला तो म्हणजे सोयाबीनचा। सोयाबीनमुळे शेतकऱ्यांचे हाल झाले। विरोधी पक्षानं हा मुद्दा कळीचा केला, त्याच्या विरोधात रान उठवलं। अखेर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना संभाजीनगरात येऊन सोयाबीनला हमी भाव देणार अशा पद्धतीनं जाहीर करावं लागलं। त्यामुळे हा एक महत्त्वाचा मुद्दा ठरणार आहे। सोबतच राजकारणाची, मतदानाची, ध्रुवीकरणाची जी सुरुवात झाली होती ती संभाजीनगरमधनं झाली होती। संभाजीनगरमधनं उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी वोट जिहाद विरोधात धर्मयुद्ध आणि मतांचं युद्ध करावं लागेल अशा पद्धतीची घोषणा केली होती आणि त्यानंतर हा सुद्धा मुद्दा महाराष्ट्रात बऱ्यापैकी गाजला होता। तर ही सगळी महत्त्वाची मुद्दे
मतदार याकडे कसं बघतात आणि नक्की कुणाला कौल देतात हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. खरं तर आज संध्याकाळी 6 वाजता प्रचाराच्या तोफा थंडावणार आहे आणि त्यानंतर पुढील 24 तासासाठी एक छुप्या पद्धतीनं प्रचार सुरू होईल. मात्र आज अधिकृत प्रचार आहे, उघड प्रचार आहे, त्यामुळं सगळेच उमेदवार जास्तीत जास्त लोकांपर्यंत, मतदारांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करतील. प्राची. नक्कीच विशाल, धन्यवाद तुम्ही दिलेल्या सविस्तर माहितीसाठी.